गुढीपाडव्याचा दिवस मावळताना आज या विषयावर बोलायसाठीच मला असं वाटलं की आपण संध्याकाळच्या वेळेस आपल्या घराच्या टेरेसवर येऊन हा क्षण टिपावा आणि दोन शब्द आपल्या ठाकूरजी का भोले धाम या चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत, आज 4500च्या जवळपास संख्या झालेली आहे आणि त्या सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन विषय असा आहे की आवडीने करायच्या विषयावर ज्याच्यामध्ये आपल्याला रस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला गोडी आहे, असेच विषय घ्यायचे. त्याच्यामध्ये आपला ठाकूरजी का भोले धाम, आपलं महादेव मंदिर आणि मूर्तिकला, आपण मूर्ती बनवू शकतो म्हणजे मूर्तिकलेचं ज्ञान आपल्याला आहे. चित्रकला शिक्षक आपण आहोत म्हणून चित्रकलेचंही ज्ञान मला आहे आणि जे चित्रकलेचे जाणकार आहेत त्यांच्याही ते लक्षात येतं. तसंच माझ्या शिक्षणामध्ये आणखी एक मोठा वाटा आहे, तो अभिनय कला. याचं मी रीतसर विद्यापीठातून पदवी मिळवलेली आहे नाट्यशास्त्राची आणि म्हणून काही गोष्टी त्या अंगात असल्या कारणाने आणि जिथे जिथे असं वाटतं की आपण हे करू शकतो तिथे तिथे कधी नृत्य असेल, कधी गायन असेल, कधी चित्रकला असेल, कुठे शिल्पकला असेल आणि फोटोग्राफी हा आपला आवडीचा विषय असल्यामुळे या सगळ्या विषयाला घेऊन जो काही छंद जोपासता येईल तो जोपासून मी चांगल्यात चांगले व्हिडिओ करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आपण त्याला खूप सुंदर प्रतिसाद देता म्हणून तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आजच्या सुरुवातीला सकाळी काही व्हिडिओ मी टाकले गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन, पक्ष्यांचे, महादेवाचे भजन असे सगळे, आणि ते सुद्धा आपण बघितले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. अगदी असं बोलतानाच एक पक्षी माझ्यासमोर आलेला आहे, त्याला मी टिपतोय आणि आपल्या या कार्यक्रमाची आणि पाडव्याची सांगता करतोय. पुन्हा आपण असेच वर्षभर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्षाच्या वेगवेगळ्या कलाकृती तुमच्यासोबत मी मांडणार आहे आणि तुम्ही त्याला दाद देता. तसंच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांनाही एक लिंक द्या ठाकूरजी का भोले धामची, आणि त्यामुळे आणखी आपला परिवार वाढेल. मी आशा करतो की या माध्यमातून आपल्याला धनापेक्षाही आनंदाची जास्त गरज आहे. दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच, ते वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतात. त्या दुःखांना सामोरे जायला काही आनंदाचे क्षण असावे लागतात आणि त्या आनंदाच्या क्षणांना तुमच्यासमोर ठेवून, तुमच्यासोबत ठेवून आपण हा सगळा उपक्रम घेत आहोत. म्हणून तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद.